तर आपण पाहतोय महाराष्ट्राची रचना. तर प्राकृतिक रचना हा जो शब्द आहे, तर प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक. तर महाराष्ट्र निसर्गतः कसा आहे ते बघतोय आपण, ज्याच्यामध्ये आता आपण सह्याद्री आणि त्याच्या उपरांगा आणि महाराष्ट्रात कोणते कोणत्या भागाला कोणते कोणते डोंगर टेकडे आहेत ते बघितलं. आता आपण महाराष्ट्राची पुन्हा माहिती जास्तीची घेऊ. याच्यामध्ये आपण पाहत होतो कच्छ गुजरात पासून केरळ पर्यंत हा लांबलचक पश्चिम घाट, ज्या पश्चिम घाटाची लांबी आहे 1600 किलोमीटर. या 1600 किलोमीटर मध्ये इथून आपला महाराष्ट्र लागला आणि इथे आपला महाराष्ट्र संपला. एवढ्या पार्टला आपण नाव दिलाय सह्याद्री. मग प्रश्न जर आला पश्चिम घाटाची लांबी, उत्तर 1600. सह्याद्रीची लांबी किती? तर 1600 नाही, सह्याद्रीची लांबी 1600 पैकी आपला 650. तर महाराष्ट्रामध्ये 650 किलोमीटर लांब सह्याद्री पसरलेला आहे. आणि हा जो इकडे आपण बघितला अरबी समुद्र, या पूर्ण पार्ट मध्ये अरबी समुद्रामध्ये हा जो किनारपट्टीचा भाग आहे, इथे बघा झिगझॅग झिगझॅग दाखवलाय. तर ही किनारपट्टी ही आहे 720 किलोमीटर लांब. तर महाराष्ट्राला किती समुद्र किनारा लाभला? तर उत्तर देऊ आपण 720 किलोमीटर. आणि ही जी पट्टी आपण झिगझॅग दाखवली यालाच म्हणतात रिया. रिया प्रकारचा समुद्र किनारा आहे. महाराष्ट्राचा समुद्र किनारा कोणत्या प्रकारात बसतो किंवा कोणत्या प्रकारचा आहे? ते उत्तर येते रिया. रिया म्हणजे काय? तर जिथे भरपूर खाड्या आहेत. आपण पुढच्या काही वेळानंतर आपण खाड्या पण पाहणार आहोत. तर खाडी कशाला म्हणतात ते पाहू. पण हा जो समुद्र किनारा आहे, खाड्यांचं प्रमाण अधिक असल्यामुळे याला रिया प्रकारचं म्हणतात. त्यानंतर आपण पाहतोय महाराष्ट्राचे, इथून जर असा महाराष्ट्र पाहिला तर हा किती भरतो? तर हा महाराष्ट्र भरतो 800. आणि असा जर महाराष्ट्र आपण पाहिला तर हा भरतो 700. ते सरळ कर. तर याला आपण म्हणतो पूर्व पश्चिम लांबी आणि उत्तर दक्षिण लांबी. तर हा झाला आपला पश्चिम पूर्व किंवा पूर्व पश्चिम. तर महाराष्ट्र पूर्व पश्चिम किती आहे? तर 800 किलोमीटर. आणि महाराष्ट्र उत्तर दक्षिण किती आहे? तर उत्तर येईल 700 किलोमीटर. ही आहे महाराष्ट्राची लांबी रुंदी. आता या महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहे? तर या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे आहेत 36. महाराष्ट्रात जिल्हे किती आहे? आणि या 36 जिल्ह्यांमध्ये 358 की 358 तालुके आहेत. एक जिल्हा यवतमाळी आहे. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, त्यातला एक जिल्हा यवतमाळ. महाराष्ट्रामध्ये 358 तालुके, त्यातले 16 तालुके एकट्या यवतमाळच्या नावाने. असे दोनच जिल्हे आहे महाराष्ट्रात. एक आहे यवतमाळ आणि दुसरा आहे नांदेड. या दोन जिल्ह्यामध्ये 16 तालुके, इथे 16 तालुके. हा प्रश्न येतो सर्वाधिक तालुके असलेला जिल्हा. तर यवतमाळ जिल्हा 16, नांदेड जिल्हा 16. आपल्या दोन जिल्ह्यातच 32 तालुके. उरलेले तालुके असे टोटल 358 तालुके महाराष्ट्रात, 36 जिल्हे महाराष्ट्रात. पूर्व पश्चिम बघितली आपण 800 किलोमीटर, उत्तर दक्षिण बघितली 700 किलोमीटर. 720 किलोमीटर महाराष्ट्राचा समुद्र किनारा, 1600 किलोमीटर पश्चिम घाट, पैकी 650 किलोमीटर सह्याद्री महाराष्ट्र. यानंतर आता आपल्याला बघायच्या आहेत नद्या. या नद्या बघताना थोडं पुसून घ्यावं लागेल आणि नंतर आपण नद्या पाहू.